तू हिरे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. अंजलीला चक्कर आलेली असते. ती सारखं ईश्वरीचं नाव घेत असते. म्हणून अर्णव ईश्वरीला घरी घेऊन आलेला असतो. ईश्वरी साखरपुडा सोडून अंजलीसाठी तिथे आलेली असते. अर्णव, ईश्वरी आणि अंजली हे तिघे बोलत असतात. तेव्हा आजी त्यांचं बोलणं दरवाजाच्या मागे उभे राहून ऐकत असते. ईश्वरी अर्णवचं खूप कौतुक करत असते. तिला अर्णवचा खूप अभिमान वाटत असतो. कारण अर्णव कितीही मोठा असला तरी तो माणुसकी जपत असतो. त्याच्यासाठी माणसं जास्त महत्वाची असतात. ईश्वरी म्हणत असते, अशा माणसाने मला मैत्रीण मानलं म्हणून मी स्वतःला खूप नक्की समजते. अर्णव ईश्वरीला बाहेर सोडण्यासाठी येतो. ईश्वरी पाय अडकून पडणार असते. तेवढ्यात अर्णव तिला पकडतो. तेव्हा तिथे लावण्य येते. अर्णव आणि ईश्वरीला एकत्र पाहून लावण्याला खूप राग आलेला असतो. ईश्वरी तिच्या घरी आल्यावर ईश्वरीचे बाबा ईश्वरीला खूप बोलत असतात. ते म्हणत असतात, ह्या अर्णवशी आपला ईश्वरीचा संबंध आल्यापासून मला सारखं असं वाटत आहे आपल्याला काहीतरी अडचण येणार आहे म्हणून. त्यामुळे त्याच्यापासून लांब राहिलेलंच बरं आहे. ईश्वरीच्या बाबांचा अर्णवबद्दल खूप मोठा गैरसमज झालेला असतो. ते अर्णवला खूप चुकीचं समजत असतात. ईश्वरीचे बाबा ईश्वरीला अर्णवपासून लांब राहायला सांगतात. तर आता पुढे काय काय होणार आहे हे पाहणे खूपच इंटरेस्टिंग होणार आहे. असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.